उत्तर प्रदेश नावाच्या राज्यामध्ये गोरखपूर नावाचा जिल्हा आहे. कोणता? गोरखपूर नावाचा जिल्हा आहे. आणि या गोरखपूर नावाच्या जिल्ह्यामध्ये एक गाव आहे पोरो, त्याचं नाव चौरी चौरा. त्या गावाचं नाव काय? चौरी चौरा हे गाव आहे. याही गावामध्ये असहकार चळवळ सुरू झाली. कोणत्या? चौरी चौरा नावाच्या. हे गाव कोणत्या जिल्ह्यातलं? गोरखपूर. आणि गोरखपूर जिल्हा कुठला? चौरी चौरा नावाच्या गावामध्ये सुद्धा मिरवणूक निघाली असहकार चळवळीची. तो दिवस होता फेब्रुवारी महिन्यातला 5 तारखेचा. 5 फेब्रुवारी साल होतं 1922. 5 फेब्रुवारी 1922 चौरी चौरा गावामध्ये लोक निघाले. परंतु असहकार चळवळीतून ही जी काही मिरवणूक त्या गावातून निघाली, त्या मिरवणुकीतल्या लोकांवर लाठीचार्ज करण्याचं काम पोलिसांनी केलं. चौरी चौरा गावामध्ये असहकार चळवळीची जी मिरवणूक निघाली, त्या मिरवणुकीवर पोलिसांनी लाठीचार्ज केला, लाठी हल्ला केला. लोक संतप्त झाले. मग लोक संतप्त झाल्यामुळे लोकांनी सुद्धा पोलिसांवर दगडफेक केली. नाही, आता लोक काही मोर्चाला जाताना काठ्या थोडे घेऊन जाणार आहेत? बरोबर आहे, काठ्या घेऊन जाणार आहेत का? नाही. आता आपण चाललो समजा रस्त्यानं बेरात्रीच्या टायमाला समजा, तर हात काठी घेऊन तर जातो आणि लागलंच कुत्रं माग, आपण दगड उचलतो आणि नाही बी सापडलं तर ऍक्शन करतो. अरे हाड कुत्र्याला बोलतानाच काय नसतं, चुती आहे का बे? आहे की नाही? तसं लक्षात घ्या. 5 फेब्रुवारी 1922 पोलिसांनी लाठीचार्ज केला. प्रत्युत्तर म्हणून लोकांनी पोलिसांवर दगडफेक केली. दगड लागू लागले, पोलिस पळाले. पोलिस पळाले, त्याच्या मागे आपल्या भारतातले लोकही पळाले, म्हणजे चौरी चौरातले पोलिस पळाले. आणि या चौरी चौरा नावाच्या गावामध्ये पोलीस चौकी काय होती? पोलीस चौकी. पोलिस पळाले, पोलीस चौकी जाऊन लपले. आता लोकांनी पोलीस चौकीला येडा दिला. बरोबर, येडा दिला. मग एकानं कडी लावली, एकानं काडी लावली, पोलीस चौकी पेटून दिली. ही घटना 5 फेब्रुवारी 1922 ची. या 1922 रोजी या पोलीस चौकीमध्ये 22 पोलीस मरण पावले. पोलीस चौकीमध्ये साल कोणते? 1922 ला 22 पोलीस मरण पावले. त्याच्यात 1 पोलीस अधिकारी आणि 21 पोलीस कॉन्स्टेबल, एकूण 22 लोक बैंगनाच्या भरतासारखे जळून खाक झाली. लक्षात घ्या. आता पाहता पाहता ही गोष्ट वाऱ्यासारखी पूर्ण देशामध्ये पसरली आणि हीच गोष्ट महात्मा गांधींना कळाली. या टायमाला बापू कुठं होते? बापू होते बारडोली. कुठं होते? बारडोली. बारडोली म्हणजे गुजरात मधलं ठिकाण. कुठलं? बारडोलीमध्ये. साहजिकच 5 फेब्रुवारीला चौरी चौरा नावाच्या गावामध्ये हिंसक वळण लागलं. लोकांनी पोलीस चौकीला आग लावली. 22 पोलीस मरण पावले. बरोबर आहे, 22 पोलीस मरण पावले. आता 22 पोलीस मरण पावल्यामुळे काय झालं? महात्मा गांधींना इंग्रजांनी जाब विचारला, बापू तुमची असहकाराची चळवळ तर अहिंसेच्या मार्गाने होती, तुम्ही अहिंसेचं तत्व बाळगता, मग ज्या अहिंसेच्या मार्गाने ही चळवळ होती तिथं हिंसा घडली, आता तुम्ही काय करणार? साहजिकच बारडोली नावाच्या गावातून बापूंनी 12 फेब्रुवारी वर्ष 1922 ला ही चळवळ थांबविली. किती? हो ना, 12 फेब्रुवारी 1922. नाही, मग तू काय करते? 22 लिहिला असं बोलता बोलता 12 फेब्रुवारी 1922 ला तारीख बरोबर लक्षात राहू दे. 12 फेब्रुवारी 1922 ला असहकार चळवळ थांबविण्याची घोषणा बापूने केली. काय? असहकार चळवळ थांबविण्याची घोषणा बापूने केली. 12 फेब्रुवारी 1922 ला असहकार चळवळ थांबविण्याची घोषणा केली. आता असहकार चळवळ थांबविण्याची घोषणा केली. आता बापून अचानक असहकार चळवळ थांबविली. बापूच्या या निर्णय जो होता, हा निर्णय बऱ्याच लोकांना आवडला नाही. त्यातल्या त्यात बापून अचानक कोणाला विश्वासात न घेता चळवळ थांबविल्यामुळं नेताजी सुभाषचंद्र बोस महात्मा गांधींच्या या निर्णयावर बोलताना म्हणतात, नॅशनल कॅलॅमिटी, राष्ट्रीय आपत्ती. म्हणजे महात्मा गांधींनी असहकार चळवळ थांबविण्याची जी घोषणा केली, त्या घोषणेला नेताजी काय म्हणतात? नॅशनल कॅलॅमिटी, राष्ट्रीय आपत्ती अशा शब्दात या घोषणेचं वर्णन करतात. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट म्हणजे चौरी चौरा नावाच्या गावामध्ये पोलीस चौकीत जे पोलीस मरण पावले आणि त्यातल्या त्यात जे आपल्या भारतातले काही लोक मरण पावले, त्यांच्यावर आधारित एक कविता सुद्धा लिहिली गेली. कवितेचं नाव होतं भेटेन 9 महिन्यांनी. कवितेचं नाव काय होतं? भेटेन 9 महिन्यांनी. ही कविता लिहिली होती हरिहर गुरुनाथ सलगरकर यांनी. कविता कोणी लिहिली होती? हरिहर गुरुनाथ सलगरकर यांनी ती कविता लिहिली होती. लक्षात घ्या. भेटेन 9 महिन्यांनी.
आता चौरी चौरा नावाची घटना घडली आणि चौरी चौरा नावाच्या घटनेमुळं 12 फेब्रुवारी 1922 ला महात्मा गांधींनी बारडोली नावाच्या गावातून चळवळ थांबली. कोणती चळवळ थांबली? असहकार चळवळ थांबली. बरेच वेळेस आपल्या पोलीस भरतीला आणि खास करून मुंबई पोलीस भरतीला 2 वेळा प्रश्न विचारलाय. कोणत्या घटनेनंतर असहकार चळवळ संपुष्टात आली? कोणत्या घटनेनंतर? चौरी चौरा घटनेनंतर किंवा चौरी चौरा प्रकरणानंतर असहकार चळवळ स्थगित झाली, स्टॉप झाली. कारण बापून सांगितलं ना 12 फेब्रुवारी 1922 ला असहकार चळवळ थांबवा. आता ही चळवळ थांबवताना बापूंनी कोणाला विश्वासात घेतलं का? काँग्रेसच्या नेत्यांना विचारलं का? नाही. बापूंनी हा एकट्यानेच निर्णय दिला. हा निर्णय बापूंनी एकट्याने दिल्यामुळे बरेच लोक नाराज झाले आणि बऱ्याच लोकांनी काय केलं माहितीये का? काँग्रेसमधून बाहेर पडले. आता असहकार चळवळ थांबली, त्याचे परिणाम काय झाले? चळवळ थांबली 12 फेब्रुवारी 1922